करतोय बघा तुम्ही सूर्यनमस्कार आपल्याला जशा पद्धतीने शिकता येईल तसा शिका। तुमच्या आईवडिलांच्या मोबाईलवरती यूट्यूब ओपन करा, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार टाका, तो सूर्यनमस्कार रोज बघा आणि मग तो शिका आणि तुम्ही रोज 12 सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा। नमस्कार स्थितीमध्ये सगळेजण आहे। आपला काय म्हणाल, नमस्कार स्थितीमध्ये सगळ्यांनी उभारलेलो आहोत आपण। नमस्कार स्थिती, श्वास घेतलाय, श्वास चालतोय, आपली नजर समोर आहे, पाठीचा कणा ताठ आहे, पायामध्ये अंतर नाहीये, आपण सरळ समोर बघतो आहोत। आपली नमस्कार स्थिती, इथे उपस्थित असलेला जो सूर्यनमस्कार करतोय त्याची सगळ्यांची नमस्कार स्थिती अगदी बरोबर आहे। खूप छान करताय तुम्ही। आपल्याला सूर्यनमस्काराच्या 8 आसनामध्ये एक स्थिती आज आपण शिकलो आणि ती तुम्ही अगदी बरोबर करताय। आता दुसरी स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। ऊर्ध्व नमस्कार, आपला हात हळूवार उचलत मागच्या बाजूला न्यायचा आहे आणि मागं हळूवार झुकायचा आहे, पाठीवर ताण घ्यायचा नाहीये, आपला तोल सावरायचा प्रयत्न करायचा आहे आणि खूप छान प्रत्येकाला जमलेला आहे। आता हळूवार श्वास सोडत अंगठे धरायची जी पद्धत आहे हस्तपादासन, हळूवार श्वास सोडत सगळ्यांनी खाली झुकलेले आहेत आणि सगळ्यांची ही अवस्था बरोबर आलेली आहे। सगळ्यांनी तेवढ्या पनिशमेंट्स घेतलेल्या आहेत आणि हळूवार आपण आपला एक डावा पाय जो आहे तो हळूवार मागे घेतोय, तो गुडघ्यावरती हळूवार टेकवतोय आणि ही अश्वसंचालनासन इथे समोर बघू शकता तुम्ही समोर बघून ती करेक्ट करू शकता आणि खूप जवळपास 90% लोकांनी आपली अवस्था बरोबर केलेली आहे। काहींना जागेची अडचण आहे, मात्र ते करण्याचा ते ओढणी काढून ठेवू शकता तुम्ही। खूप छान अवस्था आहे अश्वसंचालनासन। नंतर आपला जो समोरचा पाय आहे तो मागच्या पायाबरोबर घ्यायचा आहे, ताठ तिरकी अवस्था। आता ज्याला या अवस्थेमध्ये थांबायचा कंटाळा येईल किंवा जो नाही तर त्याची ताकद कमी पडते आहे, तुम्हाला काहीतरी तुमच्यावर काम करायची गरज आहे, आपली ही चतुरंग दंडासन अवस्था आहे। त्याच्यानंतर आपले हळूवार गुडघे टेकवायचे आहेत आणि नंतर पुन्हा आपण अष्टांग स्थितीमध्ये जातो। अष्टांग स्थिती तुम्हाला कुणाला जमत नाहीये अजून, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा छाती टेकवत जायचं आहे। 1 नंबरची जी मुलगी कोपऱ्यातली आहे तिने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेली आहे। खूप लोकांनी छान प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोंधळ झालेला आहे अष्टांग स्थितीमध्ये। तुम्ही समोर बघू शकता अष्टांग स्थिती ही अशी आहे। एकदा दोनदा तुम्ही प्रयत्न करू शकता। त्याच्यानंतर आपण भुजंग आसन या अवस्थेमध्ये यायचं। भुजंग आसन आता प्रत्येकाला माहीत आहे, भुजंग जशा पद्धतीने फणा काढून उभारतो तशा पद्धतीची ही अवस्था आहे आणि मग आपण पर्वत व्हायचं आहे, पर्वतासन। पर्वतासन ही अवस्था सोपी आहे। आपले पायाचे दोन्ही तळवे हे समांतर जमिनीला असावे अशा पद्धतीचा तुम्ही प्रयत्न करा। पर्वतासन ही अवस्था आहे आणि त्याच्यानंतर आपण अष्टांग स्थितीमध्ये परत येतोय आपलं एक आवर्तन पूर्ण करायला। बरोबर आहे, पिवळा शर्ट घातलेली मुलगी छान करते। अजून काही लोकांना जागेचा प्रॉब्लेम आहे। अश्वसंचालनासन अवस्था आणि त्याच्यानंतर पुन्हा हस्तपादासन, पुढची अवस्था हस्तपादासन आणि मग नमस्कार आणि मग ऊर्ध्व नमस्कार। नमस्कारामध्ये येतोय परत पुन्हा ऊर्ध्व नमस्कार करून नमस्कार आपला एक पूर्ण झालेला आहे। अशा पद्धतीने आपण इथे जमलेल्या जवळपास 80 ते 90% लोकांनी सूर्यनमस्कार केले।